विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधील एक रिलेशन बघणार आहे, एक एक्सप्रेशन बघणार आहे, जे की फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती न्यूमरिकल्स पण आहेत. ठीक आहे. आणि ते एक्सप्रेशन आतापर्यंत भरपूर वेळा तुम्हाला बोर्डला विचारलं गेलंय. रिलेशन काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे? तर रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की बघा, मी सांगतो इथं की रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचे. त्याचबरोबर ह्या रिलेशनमध्ये आपल्याला रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा पण फॉर्म्युला इथं मिळणार आहे. म्हणजे इथं दोन प्रकारे आपल्याला क्वेश्चन सोडवता येऊ शकतो. प्रश्न कसा विचारतात ते समजून घ्या. पहिल्यांदा प्रश्न असा विचारतात, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट अँड शो दॅट रेडियस इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता ह्यालाच आपण काय म्हणू शकतो की रेडियस इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याला आपण सिम्बॉलिकली या पद्धतीने लिहितो. एक तर शो दॅट म्हणून हे असं विचारतील किंवा यालाच ते वर्डमध्ये असं देतील. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न समजणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आता हे कसं प्रूव्ह करायचं तर ते समजून घ्या. या ठिकाणी आपण काय करणार आहे तर एक कन्सिडरेशन घेणार आहे आणि इथून पुढे अजून एक एक्सप्रेशन आहे. त्यात एका एक्सप्रेशनला पण हाच गिवन डाटा सगळा राहणार आहे. वेगळं काय जास्त बदलणार नाही. तर मग हा गिवन डाटा आहे तो तुम्हाला ह्या पण क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे, याच्या पुढच्या पण क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे. मग आता इथं काय होणार बघा, या ठिकाणी आपण असं कन्सिडर करणार आहे की हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसच्या अराउंड काय करतोय, रिव्हॉल्व करतोय विथ व्हेलॉसिटी Vn. ठीक आहे. मग आता बघा, कन्सिडर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस विथ व्हेलॉसिटी Vn. आपण असं म्हणू शकतो ॲज शोन इन अबाव फिगर. ॲज शोन इन अबाव फिगर म्हणजे हे आपण त्या फिगरच्या खाली लिहिणार आहे, ह्या डायग्रामच्या खाली. आता लेटमध्ये आपल्याला काय काय माहीत असणं गरजेचं आहे, कारण फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे एक्सप्रेशन प्रूव्ह करता किंवा डेरिव्हेशन प्रूव्ह करता त्यामध्ये ज्या वापरल्या जाणाऱ्या क्वांटिटीज आहेत त्यामध्ये कशाला काय म्हणायचं हे पहिल्यांदा समजून घ्या. ठीक आहे. मग इथं बघा, आर एन म्हणजे मी तुम्हाला मागच्या 3 पोस्टुलेटमध्ये ज्यावेळेस आपण एक बघितलेले 3 पोस्टुलेट त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आर एन म्हणजे रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. म्हणजे इलेक्ट्रॉनची रेडियस ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे तिथपर्यंतची. मग Vn चा अर्थ व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. Me म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. एच प्लँक्स कॉन्स्टंट आणि झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे ज्या इलेमेंटसाठी तुम्ही हा एक्सपेरिमेंट करताय त्याचा हा ॲटॉमिक नंबर. आता बोर्स यांनी हायड्रोजन ॲटमसाठी केलेलं, त्यामुळे शक्यतो ॲटॉमिक नंबरच्या ठिकाणी झेडच्या ठिकाणी आपण 1च कन्सिडर करतो. आपल्या नवीन टेक्स्टबुकमध्ये त्यांनी झेड इक्वल टू दिलेला आहे किंवा झेड ही क्वांटिटी वापरली आहे, पण झेड जर नसेल लिहिलं तर लक्षात ठेवायचे फॉर हायड्रोजन ॲटम असणार आहे. किंवा जर त्यांनी क्वेश्चनमध्ये फॉर हायड्रोजन ॲटम दिला असेल तर झेडची व्हॅल्यू त्या ठिकाणी 1 घेतात, हे डोक्यात ठेवायचं. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर हा झेडचा किती असतो, 1 असतो. हे लक्षात आलंय तुमच्या. ठीक आहे. मग आता याच्या पुढं आता एक्सप्रेशनला स्टार्ट करूयात. मी तुम्हाला म्हटलेलं की मागच्या 2 जे आपलं लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं की 3 पोस्टुलेट बोर्सचे आहेत ते परफेक्ट करा, जेणेकरून त्या तिन्ही पोस्टुलेटचा वापर आपल्याला एक्सप्रेशनमध्ये करायचा आहे. मग आता त्यापैकी त्यातलं जे पहिलं पोस्टुलेट बोर यांचं, त्या पोस्टुलेट प्रमाणे रिलेशन्स आपण लिहून घेणार आहे, फॉर्म्युले तयार करणार आहे. मग आपण काय म्हणूयात, अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पोस्टुलेट. पहिल्या पोस्टुलेट प्रमाणे काय सांगा, तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. काय असतो रे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, MEVn² अपॉन Rn इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला 1/4πε0 इंटू E² अपॉन Rn चा स्क्वेअर. आता तुम्ही हे पाठ केलंय त्यामुळे तुम्हाला हे परफेक्ट लक्षात असणार आहे. नसेल पाठ केलं तर हे पोस्टुलेट पाठ करा, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ते मी तुम्हाला सांगताना मागच्या वेळेस पण सांगितलेलं, ज्यावेळेस 3 पोस्टुलेट शिकवले की तुम्ही जसं मी सांगतोय तसं व्हिडिओ पॉज करा, ते क्लिअर करा, तर तुम्ही पुढच्या गोष्टीला कनेक्ट कराल. तर इथं पण तोच पार्ट आहे. तुम्ही जर ते मागचा पार्ट बघितला असेल, तुम्ही जर परफेक्ट केला असेल तर याला लगेच कनेक्ट करता आला असेल तुम्हाला की हे मी सांगितलेलं की हे लक्षात ठेवा म्हणून. ठीक आहे. इथपर्यंत. आता ह्याच्यामध्ये बदल कसा करायचा बघा. Rn ला स्क्वेअर कॅन्सल होणार, राहिला पार्ट फक्त एवढाच, MEVn² इक्वल टू E². आता ऍक्च्युअली इथं झेड दिलंय टेक्स्टबुकमध्ये, हे डोक्यात ठेवा. आता झेडची व्हॅल्यू आपण किती कन्सिडर केली, 1. त्यामुळे शक्यतो इथं घेतलं काय नाही घेतलं काय चालू शकतंय, तरी पण आता दिलंय म्हणून मी घेतो, कन्सिडर करतो झेड. झेड E² अपॉन 4πε0 Rn. हे कळालं. ठीक आहे. आता आपल्याला रिलेशन काय प्रूव्ह करायचं हे डोक्यात ठेवा. रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे Rn प्रपोर्शनल टू n². म्हणजे Rn आणि n² यांना इलिमिनेट करून चालेल का, नाही. मग या ठिकाणी इलिमिनेट आपण कुणाला करणार आहे, Vn ला इलिमिनेट करणार आहे. Vn ला काय इलिमिनेट करायचं तेही तुमच्या लक्षात येईल, कारण Vn, Rn आणि n ह्या 3च क्वांटिटी आहेत की त्या ह्या पोस्टुलेटमध्ये चेंज होतात.
बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. तुम्ही बघा दोन्ही पण पोस्टुलेट काढून, पहिले 2 पोस्टुलेट काढून त्याच्यामध्ये चेंज होणारे व्हॅल्यू कोणत्या आहेत? रेडियस बदलू शकते, व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनची बदलू शकते आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे ऑर्बिट बदलू शकते इलेक्ट्रॉनचं. ह्या 3 क्वांटिटी सोडल्यात तर बाकी कुठलीच क्वांटिटी बदलत नाही. आता ह्या 3 क्वांटिटी पैकी 2 क्वांटिटी मधलं रिलेशन किंवा दोघांमधलं रिलेशन तुम्हाला पाहिजे. मग दोघांमधलं रिलेशन पाहिजे तर तुमच्याकडे इथं 3 क्वांटिटी बदलणार आहेत आणि दोघांमधलं रिलेशन बदलणाऱ्यातलं पाहिजे. तर जी तिसरी क्वांटिटी आपल्याला दिली आहे त्यांनी जी बदलते त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. म्हणजे काय? आपण Vn ची व्हॅल्यू फाइंड करणार आणि ह्या Vn ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर Vn ला Vn बरोबर कंपेअर केलं की ते आपोआप इलिमिनेट होतंय. राहिलं काय फक्त मग Rn आणि N. आता हे कसं राहतंय हे समजून घ्या चला. तर या ठिकाणी Vn स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण फाइंड करूयात. Vn स्क्वेअर इक्वल टू ZE स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट Rn आणि इथं काय येणार आहे? Me येणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूयात? 1 म्हणूयात. हा पहिला भाग झाला. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता यानंतर अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पोस्टुलेट. आता हे Vn ची आपली पहिली व्हॅल्यू भेटली Vn स्क्वेअर ची. मग आपण इथे काय म्हणणार? अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पोस्टुलेट. काय असतं सेकंड पोस्टुलेट रे? अँग्युलर मोमेंटम इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे MEVnRn इक्वल टू n h अपॉन आपण काय लिहिणार? 2 पाय. आता या ठिकाणी पण Vn ची व्हॅल्यू काढून घ्या पहिल्यांदा. Vn इक्वल टू काय येणार? इथे काय कॅन्सल होत नाही. NH अपॉन 2 पाय तसंच म्हणजे हा भाग तसाच लिहिला. ME आणि VRn हे खाली जाणार. म्हणजे बघा ME आणि इथे काय आलं? Rn हे खाली आलं. बरं इथं आपण Vn स्क्वेअर ची व्हॅल्यू काढले. इथं आपण Vn ची व्हॅल्यू काढले. जर मला स्क्वेअर पाहिजे असेल तर ह्याचा मला काय केला पाहिजे? स्क्वेअर केला पाहिजे. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग दोन्ही साइडचा स्क्वेअर करा. स्क्वेअर केला असता काय होणार सांगा मग? Vn स्क्वेअर इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर ME स्क्वेअर Rn चा पण काय होणार आहे? स्क्वेअर होणार. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे? 2. पहिलं इक्वेशन तुमच्या लक्षात आलं. दुसरं इक्वेशन कसं काढलं हे लक्षात आलं. आता ह्या Vn स्क्वेअरची ही पण व्हॅल्यू आहे, Vn स्क्वेअरची ही पण व्हॅल्यू आहे. दोघांना आपण इक्वेट करू शकतो फ्रॉम 1 and 2 वरून. म्हणजे हे काय होतंय? कॅन्सल होतंय. मग आता काय होणार बघा? फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय सांगा? बोला. ZE स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट Rn Me इक्वल टू इकडे काय येणार आहे? n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर Me स्क्वेअर आणि काय सांगा? Rn चा स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या. व्यवस्थित कसं कॅन्सल करायचं ते बघा. 4 ला 4 कॅन्सल, पाय ला स्क्वेअर कॅन्सल, Rn ला स्क्वेअर कॅन्सल, Me ला स्क्वेअर कॅन्सल. जे शिल्लक राहिलं ते लिहून घ्या. ZE स्क्वेअर अपॉन इथं इप्सिलॉन नॉट शिल्लक राहिले लक्षात घ्या इक्वल टू इथं n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन इकडे काय शिल्लक राहिले? पाय स्क्वेअर मधला पाय, Me स्क्वेअर मधला Me, Rn स्क्वेअर मधला Rn शिल्लक राहिला. हा एवढा भाग आपला इथं शिल्लक राहिलेला आहे. रिलेशन आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे Rn प्रपोर्शनल टू n स्क्वेअर. हे डोक्यात ठेवा. म्हणजे Rn एका साईडला आलं पाहिजे, n स्क्वेअर एका साईडला आलं पाहिजे. मग Rn कुठे आहे? इथं. मग हा डिनॉमिनेटर मधला भाग इकडे घ्यायचा आणि इकडचा भाग खाली इकडे आणायचा. म्हणजे आता हे कसं चेंज करणार? अगदी मॅथमॅटिकली Rn इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर खालचा भाग इकडे जाईल इप्सिलॉन नॉट अपॉन इकडं काय शिल्लक राहिलं? पाय Me आणि इकडचा भाग खाली येणार आहे ZE स्क्वेअर. ZE स्क्वेअर. मग आता नीट लक्ष द्या. Rn इक्वल टू h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय Me ZE स्क्वेअर. यांना मी ब्रॅकेटमध्ये ठेवतो आणि n स्क्वेअर बाहेर लिहितो. कारण ब्रॅकेटमधली प्रत्येक टर्म ही कॉन्स्टंट आहे. बघा h प्लँक्स कॉन्स्टंट, इप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट, झेड कॉन्स्टंट, ई स्क्वेअर पण चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट. हा सगळा भाग कॉन्स्टंट आहे आणि हा जर भाग आपण रिमूव्ह केला तर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी साइन द्यावं लागतं Rn प्रपोर्शनल टू n स्क्वेअर आणि हे रिलेशन आपलं प्रूव्ह झालं. म्हणजे आपल्याला हा पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला हे रिलेशन पण इम्पॉर्टंट आहे. ह्या रिलेशनवरती CETला पण भरपूर क्वेश्चन्स आहेत. बोर्डच्या एक्झाममध्ये पण अगदी ह्या फॉर्म्युल्यावरती साधे साधे प्रश्न विचारले जातात. अजिबात अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे. आता ही जर व्हॅल्यू बघितली तुम्ही तर ही जी व्हॅल्यू आहे ह्याची एक ही कॉन्स्टंट जर सगळे तुम्ही ऍड केले याच्यामध्ये तर याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू भेटते आणि तुम्हाला शॉर्टकट भेटतो रेडियसचा.
मग ती व्हॅल्यू काय मी तुम्हाला सांगतो, आर एन इक्वल टू एक तर ती नॅनोमीटरमध्ये दिले किंवा एमस्ट्रॉंग युनिटमध्ये पण दिले, ठीक आहे. मग ती व्हॅल्यू या पद्धतीने आहे की 0.5374 इंटू आपण काय म्हणू शकतो एन स्क्वेअर, आणि 0.5374 जर घेतलं तर ही व्हॅल्यू येते एमस्ट्रॉंग युनिटमध्ये, म्हणजे रेडियस कशात येणार आहे, एमस्ट्रॉंग युनिटमध्ये येणार आहे. आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये नॅनोमीटरमध्ये पण दिलंय, मग त्यावेळेस मात्र त्यांनी काय केलंय 0.053 घेतलंय. तुमच्या लक्षात असलं पाहिजे की एमस्ट्रॉंग युनिट म्हणजे काय, 10⁻⁻10 मीटर. मग हे जरी घेतलं तरी आन्सर आपल्याला कन्वर्ट करता येते, किंवा नॅनोमीटरमध्ये जरी घेतलं तरी कन्वर्ट करता येते. कन्व्हर्जन फॅक्टर फक्त तुमच्या लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे. आता हे कुणासाठी इम्पॉर्टंट आहे, हे न्यूमरिकलसाठी इम्पॉर्टंट आहे, की जर तुम्हाला रेडियस विचारले 4th ऑर्बिटची, तर 4th ऑर्बिटची रेडियस कशी काढाल, तर इथं एनची व्हॅल्यू 4 घेणार, आणि इथं 4चा स्क्वेअर 16 इंटू ह्या नंबरला मल्टिप्लाय केला असता तेवढी रेडियस मिळणार आहे, इंटू 10⁻10 मीटर. मग ते तुम्ही या पद्धतीनं कोणत्याही ऑर्बिटची रेडियस इथं फाइंड करू शकता, जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ आहे तर. आता यातलं इम्पॉर्टंट काय सांगतोय का न्यूमरिकलसाठी, एक तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, यातला सगळ्यात महत्त्वाचं 1, 2, 3 हे 3 पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे न्यूमरिकलसाठी. मग सेपरेटली हे एक्सप्रेशन झाल्यानंतर ना फॉर्म्युले म्हणून म्हणायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो, प्रत्येक वेळी करत बसायचं नाही. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात, नसतील तर लक्षात पण ठेवा हे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज, ठीक आहे. पण शक्यतो जर तुम्हाला अशा काय क्वांटिटीज जर मिळवता आल्या किंवा कॅल्क्युलेट करता आल्या तर हे कॅल्क्युलेशनसाठी फार इम्पॉर्टंट आहे, आणि ते इझिली कॅल्क्युलेट करता येते, आणि न्यूमरिकल्स पण सोपी वाटायला लागतात, ठीक आहे. मग आता तुम्हाला हे पूर्ण एक्सप्रेशन लक्षात आलं असेल की बोर्स यांचं काय एक्सप्रेशन आहे, की हे जे आपण रिलेशन बघितलं कोणतं, थोडक्यात की आर एन प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर वालं, ठीक आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं, तर या ठिकाणी पहिल्या पोस्टुलेटवरून व्ही एन स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची, दुसऱ्या पोस्टुलेटवरून व्ही एन भेटतं त्याचा स्क्वेअर करायचा, दोघांना इक्वेट करायचं, ज्या लाईक टर्म्स आहेत ते कॅन्सल करायच्या, आणि आर एन आणि एन मधलं रिलेशन फाइंड करायचं आहे. काय अजिबात अवघड नाही. आता हा कन्सिडरचा जो पार्ट आहे हा तर किती सोपा आहे, त्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नसावा. एक काम करा, हे व्यवस्थित सगळं लिहून घ्या शांतपणे, जे प्रॅक्टिस केली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे झाल्यानंतर एक 2 ते 3 वेळा न बघता सोडवलं पाहिजे, फॉर्म्युले पाठ केले पाहिजेत. लगेच व्हिडिओ तुमचा हा झाला की हा पार्ट झाला की ते परफेक्ट पाहिजे, जसं आपण पोस्टुलेट परफेक्ट केले तसं हे परफेक्ट पाहिजे. म्हणजे एक एक पार्ट परफेक्ट करा, त्याच्या रिलेटेड आपण एक एक भाग कंप्लीट करत जाऊयात, अजिबात लोड येणार नाही अभ्यासाचा, आणि तिथल्या तिथं अभ्यास क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. मग हे व्यवस्थित पूर्णपणे लिहून घ्या आता.